नमस्कार. मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला एक नेहमी असा समज असतो की एखाद्या भाजीला कांदा, आलं, लसूण, गरम मसाला, काळा मसाला असं घातलं तरच तो पदार्थ छान होतो. पण हा समज चुकीचा आहे, कारण प्रत्येक भाजीला एक आपली चव असते. जसा माणसाचा स्वभाव असतो, प्रत्येक माणसाला एक स्वभाव त्याचा वेगळा असतो. एनिवे, ती गोष्ट दुसरी. आपण भाजीचा विचार करू तर आज एक तीळ वांग्याची आपण भाजी करतो आहे. आणि तीळ वांग्याची भाजी तयार करताना आपण माऊली लाकडी घाण्याचं तिळाचं तेल वापरतो आहे. आणि ह्या लाकडी घाण्याच्या तेलांमुळे मला इतक्या वेगवेगळ्या रेसिपीज करायला सुचल्या आणि त्या इतक्या अप्रतिम झाल्या की थँक्स टू माऊली लाकडी घाण्याचं तेल. आणि त्यांची तेल किंवा त्याच्याबद्दलची विशेष माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण जास्त वेळ न घालवता सुरुवात करायला पाहिजे ना. आले का तीळ? आले? वांगी आली? चलो. ही वांगी नेहमीची जी मसाल्याची वांगी असतात ती आपण जशी कापतो तर ही कट करून हे असं बघून घ्यायचं एकदा की आतमध्ये कीड नाही आहे. आणि असं बघून याला दुसरा एक चाट द्यायचा. तोपर्यंत याचा मसाला आपण भाजून घेऊ. त्यासाठी तीळ ते थोडेसे भाजले गेले की खोबऱ्याचे तुकडे, धने, लाल मिरच्या हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि नंतर सगळ्यात शेवटी थोडं तेल घालायचं. माऊली घाणीचं तिळाचं तेल, लिंबाचा रस, थोडी साखर, मीठ चवीनुसार, त्यानंतर हा मसाला असा वांग्यांमध्ये व्यवस्थित भरायचा शेवटपर्यंत. माऊली घाणीचं तिळाचं तेल. काही रेसिपीज असतात किंवा मी नेहमी म्हणतो की बाबा फक्त आलं, लसूण, त्याच्यानंतर वेगवेगळे मसाले, कांदा घालूनच पदार्थ छान होतो असं नाही. त्यातलाच हा तीळ वांग्याचा प्रकार की हे सगळं अवॉइड केलं. आलंही नाही आहे, लसूण नाही, कांदा नाही, पण तो जो काय मसाला एक बनवला ना तो इंटरेस्टिंग असतो. आणि तुम्ही स्वतः करा आणि मग तुम्हाला समजेल. थोडक्यात सांगणं असं की नुसता मसाला वापरला तरच पदार्थ छान होतो असं नाही. आता ह्याची जी फोडणी आहे ती कढीपत्ता आणि ही वांगी. थोडं हिंग. हे आत्ता यासाठी घातलं की ते जळणार नाही. आणि हळद. बोला बोला. जिरं का नाही टाकलं? कारण काय, यामध्ये ड्राय आहे सगळा मसाला जो आहे तो ड्राय आहे. आणि ओलसर असताना जिरं घातलं तर जिरं जळणार नाही, ड्रायमध्ये जिरं जळेल म्हणून. वरून थोडी कोथिंबीर आत्ता घालतो आहे मी आणि याचा स्वाद खूप छान येतो. आणि थोडेसे हे तीळ घालतो आहे कारण नावाप्रमाणे तीळ वांगे. येस. आता ह्याला काही करायचं नाही, मंद आचेवर ह्याला झाकून अंगचं पाणी सुटेल आणि 5-7 मिनिटांनी एकदा आपण पुन्हा ह्याला एकत्र करू. आता तुम्ही बघत असाल की वांग्याला जे काय स्वतःचं पाणी सुटतं त्या पाण्याबरोबर खालचा मसालासुद्धा बाहेर आलेला आहे. आता यावेळी आपण यात मीठ घालू. तर मीठ घालताना लक्षात ठेवा की मसाल्यात मीठ आहे आपल्या, हे फक्त वांग्यापुरतं आपण मीठ घातलेलं आहे. आणि हे मीठ जे आहे ते मिळून येण्यासाठी थोडासा पाण्याचा शिपका मारायचा.
अप्रतिम असा हा तिळाच्या वांग्यांचा प्रकार झालेला आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की बाबा स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा भाजीचा प्रकार म्हणून घेऊ शकता किंवा जेवणाआधी आपण सूप वगैरे घेतो ना त्याच्याबरोबर घ्यायची मस्त. किंवा काही लोकांना पोळ्या खायच्या नसतात, काही लोकांना भात खायचा नसतो, नुसत्याच भाज्या खायच्या असतात, अशांसाठी अप्रतिम. तर माऊली घाणीचं तेल वापरा आणि त्याबरोबर तिळाचाही वापर करा आणि हा पदार्थ बनवा. केल्यानंतर कसा लागला ते आम्हाला नक्की सांगा. आणि तुमची प्रतिक्रिया माऊली घाणीचं तेल ज्यांनी आत्तापर्यंत घेतलं असेल त्यांची जी प्रतिक्रिया असेल, काही त्यांच्या कमेंट्स असतील, त्यासुद्धा आम्हाला कळवा. आम्ही माऊली घाणीच्या संचालकांपर्यंत या पोचवूयात. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा. अरे एक काम करा, तुम्ही सबस्क्राईब का नाही करत हो तुम्ही? मी पाहिलं आमचा डाटा जो आहे जवळपास 100 लोकांनी जर पाहिलं असेल रेसिपी एखादी, तर 90 लोक सबस्क्रायबर नाही आहेत. ते का नाही आहेत? प्लीज सबस्क्राईब, लाईक, सबस्क्राईब, शेअर.